जय शिवराय. आज 15 एप्रिल. 10K ट्रेडिंग चॅलेंजचा आज होता दिवस 25वा. वॉर चालू आहे त्यामुळे मार्केट आज मित्रांनो मोठं गॅपडाऊन झालं आणि या मोठ्या गॅपडाऊनमध्ये त्याबरोबरच वॉरच्या न्यूजमध्ये खरं तर ट्रेड घेणं आज अवॉइड करायला पाहिजे होतं. तसा मेसेज पण मी आज टेलिग्रामवर टाकलेला की जास्त करून आज रिस्क घेऊ नका. आज करू शकत असला तर आज ट्रेड अवॉइड करा. तरी पण तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर स्मॉल क्वांटिटीत म्हणजे छोटी रिस्क घेऊन ट्रेड घ्या. कारण कसं आहे मित्रांनो, वॉरच्या न्यूजमध्ये मार्केट कसं रिॲक्ट करतं आपण काय सांगू शकत नाही आणि त्यात आपला लॉस झाला तर आपल्याला खूप रिग्रेट होतं. त्यामुळे जेव्हा चांगलं मार्केट येईल तेव्हा रिस्क घेऊन ट्रेड घेतलेलं कधी पण बरं. तरी पण मी आज टोटल 4 ट्रेड घेतलेलं. रिस्क काही जास्त नव्हती, छोटी छोटी रिस्क घेऊन 4 ट्रेड घेतलेलं म्हणजे थोडक्यात स्कॅल्पिंग केल्यासारखंच होतं. तर त्या ट्रेडमध्ये काय झालं, आज किती प्रॉफिट झाला किंवा किती लॉस झाला आणि त्या ट्रेड मागं काय लॉजिक होतं हे सगळं आपण डिटेलमध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघू. चला. 10K ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 24ला म्हणजे 12 एप्रिलला आपल्याला 557 रुपयाचं प्रॉफिट झालेलं. त्यातून चार्जेस आणि ब्रोकरेज कट करून आपल्याला नेटमध्ये 363 रुपयाचं जे प्रॉफिट झालं हे आपण पहिल्यांदा एक्सेल शीटमध्ये ॲड करूया आणि त्यानंतर आजचं ट्रेड आणि आजची पोझिशन आपण बघूया. 24व्या दिवशीनंतर आपलं कॅपिटल आता 18,154 रुपयाचं झालेलं आहे आणि आज झालेलं आपल्याला प्रॉफिट किंवा कॉस्ट म्हणता येईल ते आपण उद्या या एक्सेल शीटमध्ये ॲड करूया. आजचा पहिला ट्रेड मी बँक निफ्टीत घेतलेला. वॉरच्या चालू असलेल्या न्यूजमुळं बँक निफ्टी आज जवळजवळ बघितलं इथं तर 458 पॉईंट म्हणजे जवळजवळ 1% बँक निफ्टी गॅपडाऊन झाली, निफ्टी पण गॅपडाऊन झाली आणि एवढ्या मोठ्या गॅपडाऊन नंतर आणि असल्या वॉरच्या खराब न्यूजमध्ये ट्रेड घेणं म्हणजे खूप रिस्की काम. त्यामुळं मी पहिल्यांदाच माझं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मेसेज पण केलेला की आजच्या दिवशी शक्यतो जास्त रिस्क न घेता छोटंसं ट्रेड घ्यायचं ट्राय करा, क्वांटिटी स्मॉल ठेवा. बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पहिलीच कॅन्डल बघितली तर खूप वॉलटाईल झाली. पहिल्या कॅन्डलला हाय पिन मारला, लो पिन मारला, शेवटी येऊन डोजी टाईप क्लोज झाले. त्यानंतर मार्केट थोडं खाली गेलं आणि इथनं रिकव्हरी घेऊन इथं मार्केटनं बेस बनवला. या लेवलला मार्केटने इथं बेस बनवला. या बेसचा इथं ब्रेकआउट पिन दिला. थोड्या वेळानं मार्केट जेव्हा रिटेस्टला आलं इथनं ब्रेकआउट देऊन वर गेलं, रिटेस्टला इथं आलं आणि या कॅन्डलवर जवळजवळ मी इथं माझा कॉल साईडचा ट्रेड पंच केला. 48,000चा सी इथं बाय केलेला. स्टॉप लॉस मी छोटाच ठेवलेला कॅन्डलवाला आणि माझं टार्गेट जवळजवळ आजच्या ह्या स्विंग हायपर्यंत होतं. पण मार्केटने इथनं चांगली मूवमेंट काही दिली नाही. पहिल्यांदा थोडं वर गेलं, एक कॅन्डल वर गेली आणि रिव्हर्स यायला लागलं. त्यामुळं मला वाटायला लागलं की इथनं मार्केट आता काही वर जायचे लक्षण दिसत नाही. त्यामुळं मी इथं माझं पहिलं ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट जेव्हा मार्केटमध्ये मला दिसायला लागलं माझा M2M तेव्हा 111 रुपयाच्या छोट्याशा प्रॉफिटमध्ये पहिला ट्रेड मी एक्झिट केला. त्यानंतरचं सगळं ट्रेड मी निफ्टीतच घेतलेलं. निफ्टी पिन बघितली तर निफ्टी पिन आज मोठा गॅपडाऊन झालेला. मार्केट नफमू दिल्यानंतर इथं टॉपला इथं कन्सल्टेशन करायला लागलं मार्केट. इथं बघितलं तर खूप वेळ मार्केटनं जवळजवळ 10:15 पासून 1 वाजेपर्यंत इथं कन्सल्टेशन केलं आणि या कन्सल्टेशन एरियाचा इथं चांगल्या बेरिश कॅन्डलला जवळजवळ 1 वाजायची कॅन्डल दिसते. या बेरिश कॅन्डलने इथं ब्रेकडाऊन दिल्यानंतर मी इथं रिटेस्टसाठी थोडी वाट बघत होतो आणि मार्केट जेव्हा रिटेस्ट करून खाली जाताना या पॉईंटला या कॅन्डल लोच्या आसपास जवळजवळ इथं मी पुट साईडचा ट्रेड पंच केला. निफ्टीत पुट साईडचा ट्रेड पंच केला. स्टॉप लॉस माझा या कॅन्डलच्या हायलाच मी ठेवलेला आणि माझं टार्गेट जवळजवळ आजच्या डे लोपर्यंत होतं. पण हा ट्रेड मी पंच केल्यानंतर मित्रांनो इथं झाली एक मज्जा काय मित्रांनो की इथं मी ट्रेड तर बरोबर पंच केलेला, माझा बरोबर ट्रेड पॉईंटला पण पंच झालेला. पण मित्रांनो इथं मार्केटनं 1 कॅन्डल 2 कॅन्डल इथं साईडवेजमध्ये दिल्या. पण साईडवेजमध्ये इथं तुम्ही ऑप्शनच्या चार्टमध्ये बघितलं तरी खूप फास्ट डिके झाला आणि या डिकेतच माझा स्पॉटमध्ये तर स्टॉप लॉस नाही हिट झाला या लेवलचा, पण माझा ऑप्शनमध्ये इथं स्टॉप लॉस हिट झाला आणि त्यामुळे मला या ट्रेडमध्ये जवळजवळ 600 रुपयाच्या आसपास या ट्रेडमध्ये मला लॉस बुक करायला लागला. या इथं साईडवेजमध्ये डिकेमुळे माझा लॉस झाल्यानंतर मार्केट माझ्या डायरेक्शननं जायला लागलं. त्यामुळे मन होत होतं की अजून त्या ट्रेडमध्ये एंटर करावं. पण ह्यावेळी जास्त रिस्क न घेता मी या कॅन्डलचा जावा इनसाईड कॅन्डलचा इथं जावा या कॅन्डलनं इथं ब्रेकडाऊन दिला तेव्हा इथं मी पुढच्या ट्रेडमध्ये पुन्हा एकदा एंटर झालो. स्टॉप लॉस या कॅन्डलच्या हायला ठेवलेला आणि माझं टार्गेट जवळजवळ या स्विंग लोपर्यंत होतं आणि एकाच कॅन्डलमध्ये या ट्रेडमध्ये मला माझं टार्गेट अचीव झालं. पण एका लॉटमध्ये हा ट्रेड घेतल्यामुळं या ट्रेडमध्ये मला जास्त मोठं काय प्रॉफिट झालं नाही. पण छोटं का असं ना या ट्रेडमध्ये मला 200-250 रुपयाच्या आसपास प्रॉफिट बुक झालं आणि जो मी पहिल्या स्ट्राईक प्राईजमध्ये ट्रेड घेतलेला त्या सेम स्ट्राईक प्राईजमध्ये ट्रेड घेतल्यामुळं हा ट्रेड माझा थोडा ॲव्हरेज आउट होऊन माझा जो लॉस होता ते थोडा कमी झाला या ट्रेडमध्ये. इथंपर्यंत टोटल 3 ट्रेड झाल्यानंतर मार्केटनं अजून इथं साईडवेजमध्ये खूप वेळ ट्रेड केलं. इथं बघितलं तर अजून मार्केटनं ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथं अजून रेंज बनवलेली तुम्हाला दिसत असं. या 2:20 कॅन्डलनं या साईडवेज झोनचा पुन्हा एकदा ब्रेकडाऊन दिला. या लेवलला जेव्हा ही बेरिश कॅन्डल इथं क्लोज झाली तेव्हा मी पुटमध्ये निफ्टीत
ही कॅन्डल थोडी रिट्रेस झाल्यानंतर या पॉईंटला इथं माझा ट्रेड पण केला, प्लस मी थोडा मोठाच ठेवलेला आणि माझं टार्गेट जवळजवळ 1:1 होतं स्टॉपलॉसच्या हिशोबानं आणि ते टार्गेट मला 2 कॅन्डलमध्ये अचीव्ह झालं आणि जास्त रिस्क न घेता ट्रेड मी होल्ड केला नाही, कारण आजच्या दिवशी काय न्यूजमुळं कधी मार्केट वर जाईल खाली जाईल काय सांगता येत नव्हतं. त्यामुळं मी छोटीशी रिस्क घेऊन छोटंसं मला म्हणजे ₹600च्या आसपास प्रॉफिट या ट्रेडमध्ये झाल्यानंतर हा ट्रेड मी एक्झिट केला आणि हा ट्रेड पण मी 100 क्वांटिटीत घेतलेला. त्यामुळे या ट्रेडमध्ये मला ₹600च्या आसपास प्रॉफिट झालं. त्यामुळं आजच्या ट्रेडमध्ये मला टोटल 4 ट्रेड झालं, पण 4 ट्रेडमध्ये लॉस प्रॉफिट होऊन आणि ब्रोकरेजमुळं आजचा दिवस माझा लॉसमध्येच काउंट होईल. बघितलं तर आपण पोझिशनमध्ये बघूया. जरी पोझिशनमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसत असेल की इथं टोटल 3 ट्रेड दिसते ती, पण हा ट्रेड 150 क्वांटिटीवाला ट्रेड मी 2 वेळा सेम स्ट्राईक प्राईजमध्ये केलेला आणि तिन्ही ट्रेडमध्ये मिळून मला जवळजवळ ₹251 प्रॉफिट झाले. पण आपलं 4 ट्रेड असल्यामुळं हे सगळं प्रॉफिट आपलं ब्रोकरेज आणि टॅक्सेसमध्ये जाणार आहे आणि ₹5-10 आपल्याला एक्स्ट्रा आपल्या खिशातूनच द्यायला लागणार आहे, असं मला तर वाटतंय. त्यामुळं आजचा दिवस आपला नो प्रॉफिट नो लॉसमध्येच काउंट होणार आहे.